नमस्कार, मी डॉक्टर सागर निंबाळकर, प्राचार्य श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर फलटण. श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर फलटण हे गेल्या 21 वर्षापासून, तर कृषी महाविद्यालय फलटण गेल्या 12-13 वर्षांपासून या परिसरामध्ये कार्यरत आहे. दोन्ही महाविद्यालये अतिशय नावाजलेली महाविद्यालये असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेश होतात. महाविद्यालयांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी 2 स्वतंत्र अशी वसतिगृह आहेत मुला मुलींसाठी. त्याचप्रमाणे 250 एकरचं प्रक्षेत्र प्रात्यक्षिकांसाठी उपलब्ध आहे. महाविद्यालयातील लॅबमध्ये सर्व इन्स्ट्रुमेंट्स, सर्व मशिनरी, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये देखील चमकत आहे व शासनाच्या विविध विभागांमध्ये उच्च पदावरती आज कार्यरत आहे. त्याचप्रमाणे MSc MBA करून काही विद्यार्थी उच्च शिक्षण देखील घेतात. त्याचप्रमाणे काही विद्यार्थी स्वतःचा शेतीचा व्यवसाय देखील चांगल्या प्रमाणात या ठिकाणी करतात. एकूणच या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर स्वतःच्या भविष्याबद्दल फारशी चिंता त्यांना करावी लागते. यामध्ये महाविद्यालय त्यांची सतत मदत करत असते. एकदा प्रत्यक्षात येऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाविद्यालयामध्ये भेट देऊन काही शंका असतील तर त्यांच्या शंकांचं निरसन करून घ्यावं व आजच आपला प्रवेश या महाविद्यालयामध्ये निश्चित करावा. धन्यवाद. फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटणचं प्राचार्य म्हणून मी काम पाहत आहे. माझं नाव डॉक्टर UD चव्हाण. हे महाविद्यालय 2009 पासून सुरू झालेलं आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीमधील कृषी क्षेत्रातील हे अग्रगण्य महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये दरवर्षी 120 विद्यार्थ्यांची बॅच समाविष्ट केली जाते. वर्षाचे एकूण 4 वर्षाचे 8 सेमिस्टरचे विद्यार्थी जवळजवळ 480 असतात. तर सध्या आमच्याकडे जे स्ट्रेंथ आहे ते जवळजवळ 440 विद्यार्थ्यांचे. आणि परंपरा आहे की ह्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये MBA, MPSC तसेच MSc ॲग्री या ठिकाणी सुद्धा उच्च शिक्षणासाठी सुद्धा गेलेले आहेत. तसेच ह्या महाविद्यालयामध्ये शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही प्रोजेक्ट सुद्धा दिले जातात. त्यांना रावे प्रोग्राम असतो. तसंच त्यांना इंडस्ट्रियल इम्प्लिमेंटसाठी, इंडस्ट्री एक्सपोजरसाठी सुद्धा संधी मिळते. आणि या ठिकाणी मग मशरूम प्रोजेक्ट आहे, पोल्ट्री प्रोजेक्ट आहे, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट आहे, गांडूळ खत निर्माण प्रोजेक्ट आहे, फ्लोरिकल्चरचा प्रोजेक्ट आहे. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं कॅटल प्रोजेक्ट आहे, पोल्ट्री फार्म आहे. अशा ह्या विविध ठिकाणी त्यांना एक्सपोजर देऊन स्वतःचा बिझनेस सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची कॅपॅसिटी ह्या महाविद्यालयामार्फत निर्माण केली जाते. त्यामुळे मी एक 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामधलं जे BSc ॲग्रिकल्चर हे एज्युकेशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयामध्ये अवश्य प्रवेश घ्यावा.